हॅलो डिअर स्टुडंट्स अँड मदर्स, वेलकम टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे इट्स ओनली स्टडी टाईम. मुलांचा अभ्यास करून घ्यायचा आहे पण मुलं लक्ष देत नाहीत, तर हा व्हिडिओ आज मी घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी. याच्यामध्ये बेस्ट स्टडी टिप्स सांगितलेल्या आहेत. तुमचं मूल अभ्यासाला बसतं पण लक्ष लागत नाही, रागवावं की समजवावं हेच कळत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी सांगणार आहे मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, ते पण योग्य पद्धतीने, जेणेकरून मुलाला पण ते कंटाळवाणा वाटणार नाही आणि तुम्हालाही अभ्यास घेत असताना त्याला रागवण्याची गरज पडणार नाही. तर पहा, पहिली आहे पालकांची भूमिका. मुलांचा अभ्यास घेणं म्हणजे फक्त पुस्तक वाचायला लावणं नाही, तर त्यांना शिकण्याची आवड निर्माण करणं आहे. तर पहा, आता तुम्हाला म्हणजे काय करायचं नेमकं, की त्यांना फक्त अभ्यास करा आपण मागे लागतो, पण मुलामध्ये त्यांना त्याची आवडच नसेल तर त्याच्यासाठी मुलांवर ओरडायचं नाही, त्याची तुलना इतर त्याच्या मित्रासोबत करायची नाही. त्यांचा आत्मविश्वास वाढावा याकडे आपण लक्ष द्यायचं. लक्षात ठेवा, भीतीमुळे अभ्यास होत नाही, प्रेरणेमुळे होतो. आपण त्याला कुठल्याही विषयाची किंवा कुठल्याही गोष्टीची भीती न घालता त्याला अभ्यासामध्ये आवड निर्माण होईल अशा प्रेरणादायी कथा त्याला सांगायच्या आणि नंतरच त्याला अभ्यासाला बसवायचं आहे. दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची म्हणजे अभ्यास घेण्याची योग्य पद्धत. 1 नंबर आहे पहा, दररोज ठरलेला अभ्यासाचा वेळ ठेवा. छोट्या टप्प्यांमध्ये अभ्यास द्या. अवघड विषय आधी समजावून सांगा आणि प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्या. पहा, लहान मुलांची क्युरिओसिटी खूप असते. मम्मी हे असंच का, हे तसंच का, हे अशा प्रकारचे प्रश्न तो विचारायला लागतो. जेव्हा आपण एखाद दुसरा प्रश्न त्याने विचारला आणि त्याचं उत्तर जर त्याला व्यवस्थित नाही दिलं किंवा त्या उत्तरावर जर त्याला आपण रागवलो, ओरडलो, तर ते मूल नंतर तुम्हाला प्रश्न विचारण्याचा प्रयत्नही करणार नाही. त्याच्यामुळं आपण त्याने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, जरी आपल्याला एखाद्या प्रश्नाचं आलं नसेल तर मी नंतर सांगेन असं उत्तर तरी त्याला त्या प्रश्नाचं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे या चारही गोष्टींकडं काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. पहा, उदाहरण पहा, जर मुलाला गणित अवघड वाटत असेल तर आधी सोपे उदाहरण सोडवायला सांगा. नंतर त्याचा आत्मविश्वास वाढला की अवघड प्रश्न द्या, म्हणजे तो आवडीने गणित विषय सोडवेल. पहा, एकदा जर मुलांच्या मनामध्ये गणिताविषयी भीती बसली तर ते आयुष्यभर बसते आणि नंतर त्याला गणित हा विषय अवघडच वाटायला लागतो. मग त्यामुळं आपण त्याला छोटी छोटी उदाहरण देऊन तो विषय किती सोपा आहे अशा पद्धतीने त्याच्या मनावरती ती गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढची अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांची मानसिकता. पहा, मुलांची मानसिकता समजून घ्या. प्रत्येक मूल वेगळं असतं. काही मुलं पटकन शिकतात, काही थोडासा वेळ घेतात, तर काही पाहून शिकतात. परंतु आपण प्रत्येकच मूल सारख्याच पद्धतीनं शिकलं पाहिजे किंवा तेवढ्याच वेळामध्ये शिकलं पाहिजे, प्रत्येकाला सारखेच गुण मिळाले पाहिजे, हा जो काही आपला अट्टहास असतो तो एकदम चुकीचा आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्या मानसिकतेचा विचार करायला हवा आणि पालक म्हणून ही आपली जबाबदारीच नव्हे तर कर्तव्यसुद्धा आहे. आणि त्याच्याच पुढे काही मुलं ऐकून शिकतात, म्हणूनच एकच पद्धत सर्वांसाठी लागू होत नाही. त्याच्यासाठी आपण काही गोल्डन टिप्स म्हणू ज्याला, त्या सांगत आहे इथे. अभ्यास करत असताना मोबाईल दूर ठेवा. अभ्यासानंतर त्याचा कौतुक करा. थोडासा अभ्यास केल्यानंतर मध्ये थोडासा ब्रेक द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळ आणि अभ्यास दोन्ही संतुलित ठेवा.
अभ्यास एके अभ्यास असं न करता खेळही तितकाच महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी आपण शारीरिक व्यायाम म्हणतो, जर बौद्धिक विकास व्हायचा असेल तर त्याच्यासाठी शरीर आणि मन दोन्ही सुस्थितीत म्हणजेच फ्रेश असणं गरजेचं आहे. पहा, स्वतः उदाहरण बना. पालक वाचताना दिसले तर मुलंही वाचतात. आपण मोबाईल पाहताना दिसलो तर मुलंही आपलंच अनुकरण करतील. पहा, आपण छोट्या छोट्या ज्याही गोष्टी करतो मुलं आपले अनुकरण करत असतात. तर त्याच्यामुळं आपणच आपल्या मुलांचं मार्गदर्शक किंवा रोल मॉडेल बनायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वतः अंगीकारायच्या. निश्चितच आपलं मुलंही आपलं अनुकरण करेल. प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की त्याने वर्गामध्ये आपला मुलगा सगळ्यात हुशार असला पाहिजे, आपली मुलगी सगळ्यात हुशार असली पाहिजे, तो टॉपरच असला पाहिजे. प्रत्येक वर्गात तो टॉपमध्ये यायला पाहिजे. पण असं शक्य नाही. आपण त्याच्याकडून फक्त मार्क्सची अपेक्षा न करता तो कसा एक चांगला नागरिक बनेल किंवा चांगला व्यक्ती बनेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर पालकांसाठी हा एक भावनिक संदेश समजा हवं तर मुलांना मोठं बनवणं म्हणजे फक्त मार्क्स मिळवणं नाही, तर चांगला माणूस बनवणं आहे. आणि हाच आपल्या आजच्या या व्हिडिओचा उद्देश आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट्स करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.